जय जय राम कृष्ण
दशाचार्याम् आचार्याणां शतं पितान् सहस्रन्तु पितॄन् माता गौरवेनातिरिच्यते मातृदेवो भव. आज आपल्याला स्त्री जीवनाचा चौथा कोण बघायचा आहे, तो म्हणजे माता. स्त्री ही माता जेव्हा बनते ना, जेव्हा पती पत्नी असतात, आई झाल्यावर पत्नी माता होते पण पती पतीच राहतो, हा फरक पडतो. मग अशी ही स्त्रीचं वर्णन करताना, मातेचं वर्णन करताना सुभाषितकार म्हणताय की जर 10 उपाध्याय आहेत त्यांच्या बरोबरीने त्यांच्यापेक्षा जास्त आचार्य हे आहेत, त्याच्यापेक्षा 100 सहस्रपटींनी पिता श्रेष्ठ आहे. पण मातेची सहस्र पिता जरी घेतला तरी मातेची गौरवी याला वर्णन करता येत नाही. इतकी माता श्रेष्ठ झाली. पण ही माता का बरं श्रेष्ठ झाली? कारण ही माता श्रेष्ठ झाली कारण हे भगवंतांनी स्त्रीला एक अमूल्य देणगी दिलेली आहे, मातृत्व हे. आज तिला मानत नाही, तिच्याकडे बघत नाही, ते सोडून द्या. आज सगळेजण करिअरच्या मागे लागले, आम्हाला मातृत्व नको असं म्हणणारे स्त्रिया आज जगामध्ये दिसतात. पण माता बनणं याच्यासारखं सुख नाही हे आपल्याला दिसतं. त्याचा अनुभव जर घेतला तर ते आपल्याला नक्कीच कळतं. मग ही माता अत्यंत कोमल हृदयाची असते. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा भेद असं म्हटलेलं आहे. मुलांनी कितीही हे केले, गुन्हे केले, अपराध केले तरी व्यंकटेश स्तोत्रामध्ये हे सांगितलेलं आहे की माता त्याचा खेद मानत नाही, पुन्हा ती त्याला आपल्या पदराखाली घालते. म्हणून लहानपणी बघा, मुलं वडिलांना घाबरतात पण आईच्या पदरा आडून ते बाबांशी बोलतात की नाही. म्हणजे मोठ्या मुलांना तर हा अनुभव असतोच. शेंडेफळ जरा धाकधीट असतं आणि ते प्रत्यक्ष वडिलांशी बोलू शकतं, पण त्याच्या आधीची भावंड वडिलांशी बोलू शकत नाही, असा वडिलांचा भाग असतो. पण आई मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना समजून घेत असते, त्यांच्या पाठीशी उभी राहते, उभी राहते. म्हणून आई ही श्रेष्ठ सांगितली. बघा, आपण साधं व्यवहारामध्ये त्या रस्त्यावरनं भिकारी जातात, ते काय म्हणतात, हो माडीवरची माय असं म्हणतात. बाबा म्हणतात का माडीवरचे बाबा आम्हाला भिक्षा घाला, भीक घाला, काही म्हणत नाही. माय हा शब्द ते वापरतात. म्हणजेच मातृ हृदय हे अत्यंत कोमल असतं, सहनशील असतं आणि आपल्या मुलासाठी ती वाटेल ते करायला तयार असते. आमचे दोन्ही धाकटे दीर जे आहेत त्यांचं बसतान बसत नव्हतं, तर माझ्या सासूबाईंनी नवनाथाची पोती किती मोठी आहे बघा बरं, पण ती त्यांनी त्या दोन्ही धाकट्या दीरांसाठी 52 वेळा वाचली. ही आई असते की माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे याच्यासाठी प्रत्येक आई ही काही ना काहीतरी कष्ट करत असते. आणि अशी ही आई, म्हणून समर्थ म्हणतात आईचा स्वभाव कसा असतो, वीट नाही कंटाळा नाही, वीट नाही कंटाळा नाही, आलस्य नाही त्रास नाही, आलस्य नाही त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, जगावे घडी. बघा, एखादी आई कधी कंटाळले का मुलाचं करून, आपल्याला असं दिसतं का? नाही. हल्ली बरोबरी करतात मुली की मी त्यांना 12 तास सांभाळले, आता तुला सांभाळायचं. ही आता ही परिस्थिती आहे. पण पूर्वीच्या काळच्या माता या मुलांचं करायला कधी कंटाळत नसत. याचं एक नेहमी मी उदाहरण सांगते की आमचं माहेरचं कुटुंब खूप मोठं, म्हणजे माझी आजी आमच्या कुटुंबाची 51 सदस्य होती. सख्ख कुटुंब आमचं एवढं आहे माहेरचं, आणि अजूनही ते आम्ही एकत्र आहोत. म्हणजे आमची 3री पिढी सुद्धा आता एकत्र राहतात.
म्हणजे आजीला 4 मुलं, 4 सुना, 13 नातवंड, 6 नात सुना, 5 नात जावई आणि 20 पटवंड. हे आजीने आमच्या 80 वर्षाच्या वयापर्यंत पाहिलं आणि ते सौख्य उपभोगलं. आणि ही सगळी पुढील लाची होती बरं का. माहेर मुलीकडनं पटवंड लवकर होतं, पण मुलाकडनं पटवंड होणं आणि ती सुद्धा 20. आणि सगळ्यांच्या बारशांच्या साड्या आमच्या आजीने नेसलेल्या. अशी आमची आजी खूप भाग्यवान होती आणि सगळ्यांचं करायचं मनापासून. आणि आमचा दुधाचा धंदा दिवसभर जमाला होत असत. आणि आता सुना आली आहेत, नातसुना आली आहेत म्हणून जरा ती बाजेवरती तिच्या आडवी पडली होती. तर आता मुलगा आईजवळ हट्ट करणार ना, तर धाकटा काका थोडासा मिश्किल आहे. तर तो म्हणाला, वहिनी जरा पापड तळ ग. वहिनी म्हणत असत आमच्या आजीला. ती म्हणाले, वामने आता उद्या तळते रे, खूप दमाला झालाय आज. आता ह्यानी काय म्हणावं, वहिनी उद्या मेली गेली सगळी वाढते बरं तुझा. आणि माझी आजी उठली आणि एवढ्या 50 जणांना तिने पापड तळून घातले. म्हणजे समर्थ म्हणतात त्या ओवीमध्ये, की वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रासही नाही. जेव्हा बाळाला दात येत असतात तेव्हा त्याला इतकी शी होत असते, पण आई ती काढत असते. म्हणून माझी आई नेहमी म्हणायची, मुलांनी शी केली की चला आलं सुनू असं म्हणायची बरं का. म्हणजे त्याचा त्रास सुद्धा तिला वाटत नाही, ती तितक्याच आनंदाने त्याचं करत असते. म्हणून असं म्हटलं जातं की बापाचं ऋण फिटे काशी केल्या, पण आईचं ऋण न फिटे काही केल्या, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं. म्हणून आपल्या संस्कृतीने पहिला नमस्कार कोणाला सांगितलाय, तर तो मातेला सांगितलाय. मातृ देवो भव असं सांगितलं, मग पितृदेवो भव सांगितलं. बरं, हे नातं असतं ना, त्या नात्यामध्ये कुठलंही देवाणघेवाण नसते, व्यवहार नसतो. एक वेळ पिता म्हणतो की ह्या माझी म्हातारपणची काठी आहे, याला मी सगळं शिकवीन आणि मग हे माझं म्हातारपणी हा करेल. पण आई असं कधीही म्हणत नाही. आपल्याला लहानपणीच्या अनेक गोष्टी माहिती आहेत. आपल्याला एक धडा होता बघा, दिनूचं बिल म्हणून. तर हा दिनू अगदी असा 8-10 वर्षाचा होता आणि त्याला आई छोटी मोठी कामं सांगत असेल की जा रे बाळ, जरा माझ्या त्या मैत्रिणीला निरोप देऊन ये, जरा समोरच्या गिरणीमध्ये दळण टाक, अशी छोटी मोठी कामं सांगत असेल. आणि मग एक दिवस किराणा मालाच्या दुकानात हा गेला आणि त्या वाण्याकडे बिल बघितलं. आणि मला पण असं वाटलं की आपण पण आपल्या आईला बिल देऊया का, आपण जी आईची कामं करतो याचं आपण बिल देऊया आईला. म्हणून मग त्याने लिहिलं की वाण्याकडनं हिरं आणलं, अमुक अमुक पैसे, त्यावेळेस 25 पैसे असे. दळण आणलं, त्याचे 5 पैसे, मावशीला निरोप दिला, त्याचे 10 पैसे, असं सगळं त्यांनी बिल केलं, यादी केली आणि त्याची बेरीज करून बेरीज खाली लिहिली आणि खाली IT मध्ये सही केली म्हणून. आणि ते दुपारची वामकुक्षी आई घेत होती आणि तिच्या उशाशी ठेवून दिलं. पण आमची ही आई काही बोलली नाही करत. आणि तिने पण एक बिल तयार केलं. तिने काय बिल तयार केलं, जन्म देताना कळा सोसल्या 0, दात येताना पिवशी काढली 0, गोबर कांजिण्या आल्या, रात्र रात्र जागले 0. असं करत करत आईने पण 7-8 यादी केली बरं का. आणि खाली बेरीज केली 0 आणि खाली तुझी आई अशी सही केली दिनूसाठी. आणि ते बिल दिनूच्या उशाशी ठेवून दिली. आणि जेव्हा हे दिनूनी आई वाचलं तेव्हा त्याला कळलं की आपल्या आईने आपल्यासाठी किती केलं आहे. अशी ही आई मुलासाठी सतत काही ना काहीतरी करत असते. कारण ती कशी असते, अगं तिचा प्रत्येक मुलाचा उत्कर्षाचा हो हो खा म्हणून तिचा प्रत्येक श्वास असतो. ती रागात सुद्धा प्रेमाचाच भाग भरवते की आपली मुलाने खूप छळलं, त्रास दिला, मर मेल्या असं म्हणते. पण तो मर मेल्या हा आशीर्वाद असतो, म्हणजे चांगला चिरंजीव हो असं त्याच्या मागे अर्थ असतो. प्रत्यक्ष मर असं कधीच ती आई म्हणणार नाही. म्हणून आई हे नातं श्रेष्ठ सांगते. म्हणून असं म्हटलं जातं की ज्यांना आई नाही ना त्यांना त्याची किंमत जास्त असते. व्हॉट्सअपवर आपण बघतो की
आई विकत भिडे आहे अशा गोष्ट आपल्याला येतात, पण ज्यांना असते त्यांना त्याची किंमत नसते. म्हणून ही आई ही अत्यंत आपल्या जीवनामध्ये महत्वाचं पात्र आहे. अहो, आई हा शब्द कशाने तयार होतो? आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. परमेश्वराला सगळ्या ठिकाणी जाता येत नाही, म्हणून भगवंतांनी आई निर्माण केली. मग आत्मा अधिक ईश्वर असं जिचं हृदय आहे तिला आई असं. मग आई जवळ आपण हट्ट करू शकतो, आपल्याला हवं ते मागण्या करू शकतो. बघा, एक मुलगा होता आणि माता ब्रह्म शिशुपणी असं म्हटलेलं आहे बरं का, की 8-10 वर्षापर्यंतचं मूल असतं त्याचं आईशिवाय अजिबात पान हलत नाही. एका जत्रेमध्ये एक मुलगा हरवला, आईचा हात सोडला आणि तो मिळाला एका श्रीमंत बाईला. अहो, गरीब, गाड्या, बंगले सगळं आहे, पण अपत्य नव्हतं. आता तिने बराच शोध केला पण या मुलाची आई काही सापडली नाही. त्या रडण्याला मुलाला तिने काय केलं, अवघ्या जत्रेचं फुगे घेतलेले आणि वेगवेगळी खेळणी घेऊन दिली. अशा प्रकारे त्याचं मनोरंजन करते आणि आता त्याची आई मिळत नाही म्हणून गाडीमध्ये घातलंय आणि आपण याला आता घरी नेऊ. आपल्याला देवाने दिलेली देणगी समजून आपण आता त्याला घरी नेऊ असं म्हटलंय आणि गाडीमध्ये मागच्या सीटवर त्याला बसवलंय आणि पती पत्नी गाडीमध्ये पुढे बसले. आता हा मुलगा त्या फुग्यांशी खेळतोय, पण मागच्या काचेतनं त्याची आई दिसल्यानंतर त्यांनी जो आकांड तांडव केलाय की माझी आई दिसली, मग ती त्याला खेळणी ती नकोशी झाली. म्हणून माता ब्रह्म शिशुपणी. लहान मुलांना आई 8-10 वर्षापर्यंत सतत आई हवी असते. मग जरा म्हणजे आमचे व्याही म्हणतात की ती आईच्या रेंज मध्ये. माझी धाकटी नात राहायची नाही बरं का माहेरी गेल्यानंतर. वरदा दिसली नाही की ती अजिबात राहायची नाही, म्हणे त्यांना वायफाय नाही असं म्हणायचे माझे व्याही. म्हणजे आई ही त्या वर्षापर्यंत वायफाय असते. त्या रिंगणामध्ये त्या तिच्या प्रेमाच्या विलयामध्ये मूल राहत असते. पण हे थोडस मोठं होतं आणि मग सवंगडी त्याचं ब्रह्म बनते. मग पुढे युवती त्याची ब्रह्म बनते. पण ही लहानपणापासून हा आईजवळ राहिलेला असल्यामुळे आई सगळं तूच करतेस, आई सगळं तूच करतेस असं करत करत अहो हा वयामध्ये येतो आणि शेवटी मला एखादी मुलगी पसंत आहे हे आईला सांगतो बरं का, बापाला सांगायची शामत नसते. आणि मग हे चित्र बदलतं बरं का. म्हणजे 25व्या वर्षी जो वरमालासाठी मान खाली घालतो तो पुन्हा वर उचलत नाही. ती 25 वर्ष आई त्याचं सगळं करत असते, पण 25 मिनिटात कामिनी त्याला आपलं करून टाकले. हा जगाचा न्याय आहे. पण पुढे आई आई करणारा मुलगा हा मात्र तिला विसरून जातो. पण आई आपल्या बाळाला विसरत नाही बरं. म्हणून अशी एक कथा सांगितली जाते की बायकोच्या ऐकण्यावरनं या मुलांनी आपल्या आईला लांब सोडून यायचं असं करून. पूर्वीचा काळ आणि आईला आता जंगलामध्ये सोडून येऊया म्हणून हा मुलगा तिला खांद्यावर घेतो आणि खूप लांब जंगलामध्ये आत जातो की ती परत येऊ शकणार नाही. होता होता आईला खांद्यावर घेतलंय आणि खूप लांब गेल्यानंतर एका झाडाखाली तिला बसवलं. हा शूष करत जवळचं पाणी प्यायलंय आणि हा निघाला. तर आई त्याला हाक मारते, बाळ आता याला वाटतं मला घेऊन जा असं आई म्हणणार. पण आई म्हणते की तू बाळ इतका लांब आलाय तुला घरचा रस्ता मिळणार नाही. मग तुला तो रस्ता मिळावा म्हणून मी काय केलंय, तू जेव्हा मला खांद्यावर घेतलं तेव्हा मी वरच्या झाडांची कोळी कोळी पानं त्या रस्त्यावर टाकली आणि त्या कोळ्या पानांचा माग घेऊन तू घरी जाऊ शकतो. बघा आईचं हृदय हे असं असतं की मला यांनी सोडलं तरी ती त्याला सोडत नाही. म्हणून आई ही श्रेष्ठ सांगितली. म्हणून एक पदामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. देव जरी मज देव जरी मज कधी भेटला माग म्हणाला माग
आईचे हृदय काय म्हणते की जर मला कधी देव भेटला तर ती मी माझ्यासाठी काही मागणार नाही, माझं आयुष्य सुद्धा माझ्या बाळाला दे असं सांगणारी आई असते. मग ही आई किती कठोर पण होऊ शकते बरं का. पण कशासाठी? मुलाला चांगली वळण लागावं म्हणून. साने गुरुजींच्या जीवनातला प्रसंग आहे आणि ह्या छोट्या श्यामला पोहायला अजिबात आवडायचं, पाण्याची भीती वाटायची आणि मग सध्या त्यावेळी विहिरीमध्ये पोहत असे. प्रत्येक वाड्यामध्ये विहीर असे आणि सगळी मुलं आली की हा श्याम लपून बसायचा. पण त्याला सगळेजण ओढत न्यायचे आणि पाण्यामध्ये उडवायचे. म्हणून तो एक दिवस काय केलं, तो माळ्यावर लपून बसला आणि हे जेव्हा त्यांच्या आईच्या लक्षात आलं तेव्हा तीच सांगते, तो बसला बघा माळ्यावर, ठेचा त्याला खाली. पण कशासाठी? त्याची पाण्याची भीती जागी म्हणून. आणि हो नाही करता करता त्या श्यामला पोहायला यायला लागलं. आणि ते साने गुरुजी शेवट म्हणतात की जेव्हा माझी आई आजारी होती तेव्हा नदी पोहून मी तिला भेटायला आलो, पण तिने मला ते पोहायला शिकवलं नाही. म्हणून आईचे ऋण हे कधी विसरायचे नसते. आई किती दयाळू असते याचे एक उदाहरण सांगते. एक बाई, त्या दोघी जणी भांडत असतात एका मुलावर. हे मूल माझं आहे आणि ती दुसरी म्हणत असते हे मूल माझं आहे. आता दोघींमध्ये भांडणं, पुरावा काहीच नाही. शेवटी हा घटना राज दरबारामध्ये जातो. आता बरेच उहापोह होतात, पुरावे मागतात, पण दोघी जणी असं म्हणतात की हा मुलगा माझा आहे. अहो जन्मतारीख विचारली, जन्मतारीख सांगितली, वय वजन किती होतं ते सांगितलंय, वय किती आहे आता हे सांगितलंय, वडिलांची नावं सांगतायत, पण निकाल होत नाहीये की मुलगा खरा कोणाचा आहे. पण न्यायाधीश हा चतुर असतो. त्यांनी काय सांगितलं, खरी आई बघण्यासाठी बरं. तो म्हणतो की दोघींचा मुलगा आहे ना, आपण अर्धा कापू, अर्धा भाग हिला देऊ, अर्धा भाग हिला देऊ. आता जी खरी आई नसते ना ती बरं म्हणते, पण जी खरी आई असते ती काय म्हणते, मी ते तुकडा घेऊन ते काय करू, मग जिथे असेल तिथे सुखात राहू दे, माझा मुलगा तिच्याकडे वाढला तरी चालेल, मी करून त्याला बघेल. आणि न्यायाधीशांनी निकाल दिला की हीच याची खरी आई आहे. म्हणून आईचं हृदय हे मुलासाठी सतत तळमळत असते. मग असं हे तळमळणारं हृदय. आता श्रावण महिना आहे, आपल्याला जिवतीची कहाणी माहिती आहे की त्या बाईनी राणीसाठी तिचा मुलगा पळवला. पण जिथे असेल तिथे माझं बाळ सुखात असो, ती दरवर्षी म्हणत होती. मुलगा मोठा होईपर्यंत, लग्नाचा होईपर्यंत मूल कुठे गेलं कळलं नाही. पण त्या जिवतीची तिने आराधना केली आणि शेवटी तिचं मूल तिला मिळालं. म्हणजे मुलाच्या पाठीमध्ये सतत तिचे हे आशीर्वाद असतात आणि हे आशीर्वाद कधीही खोल जात नाही. म्हणून कुठल्याही क्षणी आईला सकाळी आपण उठल्यानंतर हा वंदन करायला पाहिजे. मग ती जिवंत असो नाहीतर नसो. अशा तऱ्हेने जर आपण मातेचं ऋण फेडायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते फेडलं जात. म्हणून माता ही श्रेष्ठ सांगितली. किती श्रेष्ठ सांगितलीये की संन्यासांनी कोणाला नमस्कार करायचा नसतो असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, पण संन्यासांनी मातेला नमस्कार करायचा असतो असं लिहून ठेवलं. म्हणून आपण जर शंकराचार्यांचा जर फोटो बघितला ते मातेला नमस्कार करतायत असा त्यांचा एक फोटो आहे. म्हणून संन्यासांनी सुद्धा तिला नमस्कार करावा अशी ही आई असते, अशी ही थोर आई असते. मग ह्या आईला आपण दुखवायचं नाही. आपण आज आपल्याकडे सगळे डे करायचं आज फॅन निघाले की फ्रेंडशिप डे नंतर झालं. काल माझ्या नातीच्या एवढ्या आठवड्याभर बांगड्या नसतात पण फ्रेंडशिप डे 12 हातात म्हणजे काय बांधू नाही. तर असे आपले हल्ली डे करतात. चॉकलेट डे आहे, रोज डे आहे, तसा मदर डे पण आपण साजरा करतो. पण
लागलं नाहीये, कारण तिचे इतके उपकार आपल्यावर आहे. बघा, ज्या वेळेला आई प्रसूत वेदना देत असते त्यावेळी बाहेर सगळेजण विचारत पडलेले असतात, मुलगा का मुलगी, मुलगा का मुलगी असं विचारत असतात. पण तिला जेव्हा आया सांगतात, की आयाला विचारते मला काय झालंय, पण असं विचारण्यापेक्षा ती पहिला वाक्य काय टाकते, असं बाळ कसं आहे. ते मुलगा असो नाही तर मुलगी असो, तिचं बाळ तिला महत्वाचं असतं. म्हणून हे आईचं हृदय हे अत्यंत कोमल असतं आणि त्यासाठी ती निष्कामतेने हे सगळं करत असते. कुठलाही व्यवहार त्याच्यामध्ये नसतो, कुठलाही त्याच्यामध्ये अपपर भाव नसतो. मुलगा आणि आई, एक मुलगा मोठा शिकून मोठा होतो आणि डॉक्टर होतो. आता मुलगा जरी शिकला तरी तो आईला लहानच असतो, ते बाळपणाचं नाव त्याच्या तोंडात येतच असतं. आणि आता एवढा आपण डॉक्टर झालो आणि आपल्याला आपली आई अजून बाळ का म्हणते असं त्या डॉक्टरना वाटायचं. आणि ते खूप वेळा त्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्यांना मातेच्या तोंडात ते बाळ शब्द बसलेला होता. आणि मग शेवटी या डॉक्टरांनी काय केलं, एक साहेब म्हणणारी बाई आणून ठेवली पगारी, बरं का. ती डॉक्टर साहेब म्हणायचं तुम्हाला, त्याचाच तुला पगार मिळणार. आता ती डॉक्टर निघायच्या आधी ती 8ला यायची आणि संध्याकाळी 7:15 ते डॉक्टर घरी काय 8 वाजता यायची तेव्हा निघून जायची. होता होता दररोजचा दिनक्रम यांना आवडायला लागलं की आपल्यालाही बाळासाहेब म्हणते, डॉक्टर साहेब म्हणते. आणि एक दिवस असं होतं की ऑपरेशन अचानक येतं आणि यांना यायला उशीर होतो. नेहमीच्या वेळेला ते डॉक्टर घरात येत नाही. आता असं झाल्यानंतर 7-7:30ला निघायची वेळ झालीये. आता ती मोली आणलेली आई ती सारखी घड्याळात बघतेय, दरवाजाशी जाऊन बघते, घड्याळात बघते, दरवाजाशी जाऊन बघते. आज काही डॉक्टर साहेब अजून येत नाही. तिची चलबिचल व्हायला लागली आणि म्हणून तिने खऱ्या आईला विचारलं की माझी मुलं घरी वाट बघत असते, मी जाऊ का हो घरी, अजून काही डॉक्टर यायचं चिन्ह दिसत नाही. ती म्हणते झालं 9 वाजले अजून डॉक्टर आले नाही. 9:30 झाले. अहो बायकोनी जेवून घेतलं, मुलांनी जेवून घेतलं, त्यांचं ताट झाकून ठेवलं टेबलावर आणि जवळजवळ ते इतकं क्रिटिकल ऑपरेशन होतं की त्यांना यायला 12 वाजले रात्री. आणि दारावरची बेल वाजली आणि दार कोणी उघडलं हो, मातेने उघडलं. बाळ दमलास का? आज त्याला या बाळ शब्दाची किंमत कळली. अशी ही आई असते की मुलासाठी ती काहीही करायला तयार असते. म्हणून आईचं रूप हे आपण फेडू शकत नाही. म्हणून आपल्याकडे एक काव्य आहे की आई आणखी बाबा यातील कोण आवडे अधिक तुला, सांग मुला रे सांग. अशी आई तिने आपल्याला हे विश्व दाखवलं, तिच्यामुळे आपण आज जगात आलो. मला आईची आठवण खूप येते, कारण मी कीर्तन करलं तिने बघितलं नाही. एकदा गदिमा ते आजारी होते आणि त्यांच्या आईची 75 होती. तर आता त्या कार्यक्रमाला ते जाऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी 7-8 श्लोक असे लिहून आपल्या मुलाकडे दिले की तुझ्यामुळे मला हे विश्व दिसलं, माझ्या दुनियाला आकार दिलास तू, म्हणून वंदितो तुझ्या पाऊलास. असं ते प्रत्येक शेवटची ओळ त्या श्लोकाची अशी. म्हणून आई हे परमदैवत आहे आणि आपल्याकडे माता फक्त आपल्या आईलाच मानत नाही बरं का, आपल्याकडे पंचमाता सांगितलेल्या. पंचमाता म्हणजे कोण, तर आपली प्रत्यक्ष जन्मदात्री, त्यानंतर आपली जन्मभूमी की तिला आपण भारत माता म्हणतो. बघा, कुठल्याही देशाला माता म्हणत नाही, राष्ट्र म्हणतात. तर आम्ही जेव्हा समितीतल्या वर्गाला जायचो तेव्हा आमच्या ताईने विचारलं की आपण भारत देशाला माता म्हणतो, पण पिता म्हणणारा कुठला देश आहे,
तर आम्हाला त्याचं उत्तर आलं नाही. तर रशियाला पिता समजलं जातं. तर आपली भारत माता ही आपली आई आहे. त्यानंतर भूमाता आहे, गोमाता आहे. गाईला सुद्धा आपण माता म्हणतो. आणि ती 5वी जी माता आहे ती म्हणजे गीता माता. गीता माता सुद्धा म्हणजे गीता ही अशी ग्रंथ आहे की जर एखाद्याला आई नसेल तर जीवनामध्ये कसं वागायचं हे वागायचं शिकवणारी गीता आहे. म्हणून गीता ही अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे आणि तिला माते समान मानलं जातं. मग आज आपल्याला या मातांचा खरोखरच उदो होताना दिसतो का? बघा, भारत माता आपण किती घाण करतोय. आपण परदेशात गेल्यानंतर स्वच्छता पाळतो की नाही, पण भारतात आल्यानंतर आपल्याला विमानतळावर उतरलं की काय दृश्य दिसतं कळतं आपण भारतात आलो. मग असा जर भारतामध्ये आपण वागलो तर आपल्या भारत मातेचा हा अपमान नाही. तशी लक्ष्मी माता सुद्धा सरस्वतीला पण आपण माताच म्हणतो कारण ती विद्यादात्री आहे. मग सरस्वतीचा अपमान कसा होतो? बघा, आजकाल आपल्याला दिसतं की पुण्यामध्ये गेला रस्त्यावरनं आपण जातो त्यावेळेस चांगली चांगली पुस्तकं रस्त्यावर विकलेली एकाला बसलेली असतात. तर मी एकदा तिथे विचारलं की अहो एवढी चांगली पुस्तकं तुम्ही अर्ध्या भावात कशी विकता? म्हणजे अहो ही रत्तीतनं आलेली आहे. म्हणजे आता रत्तीत चांगले चांगले ग्रंथ विकले जात आहेत. म्हणजे या सरस्वती मातेचा अपमान आपण करतो. लक्ष्मी मातेचा अपमान कसा होतोय नकळत माणसाच्या मध्ये? तर त्यावेळेला अराजकता जी माजलेली आहे, एखाद्याला सुपारी देऊन पैसे देणं आणि हातपात करायला लावणं हा लक्ष्मी मातेचा सुद्धा अपमान सांगितलेला. म्हणून अशा मातांचं जर आपण जीर्णोद्धार म्हणण्यापेक्षा त्यांना आपल्या मनामध्ये जर भावलं, आपण आपल्या भारत मातेचा, गोमातेचा आज किती गायी कसायाकडे जात आहे याचं आपल्याला भान राहिलेलं नाही. म्हणून ह्या सगळ्या पंचमातांचा आणि अजून एक माता राहिली म्हणजे लोकमाता हिला म्हटलं जातं, त्या म्हणजे नद्या. नद्यांना सुद्धा आपण आज इतकं लहान केलेलं आहे. तिचं पात्र जे लहान होतं आपण जेव्हा दुसरा पूर्वरंग बघू त्याच्यामध्ये विस्ताराने आपण बघूया. पण ह्या लोकमातांचा सुद्धा आपण ऱ्हास करतोय आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की थोडा पाऊस पडला की सगळं तुंबून जात आहे. म्हणून ह्या मातांचा जर आपण योग्य उचित असा मान ठेवला, आपल्या मातेचा आपण जर मान ठेवला तर भगवंताच्या दरबारी आपल्याला नक्कीच चांगलं माप आपल्या पत्रामध्ये करणार आहे. ही आई ही जी श्रेष्ठ आहे तिला आपण सतत वंदन करूया. फक्त एक दिवस मदर डे न करता आपण दररोज आपल्या मातेला हा नमस्कार करूया, तिचे गुणगान गाऊया. कारण आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे सौंदर्य, आई म्हणजे उदारता, आई म्हणजे चांदण्यांची बरसात. म्हणजे असं एके ठिकाणी वर्णन केलेलं आहे जेव्हा आई अंगाई गीत गात असते तेव्हा जणू तो सामवेद असतो. बरं, गायन सामवेद गायन करायचं आहे. म्हणून आईच्या अंगाई गीतांनी बाळ झोपतं, ते सामवेद गाते जणू असं तिचं वर्णन केलं. आणि जी बाळासाठी छोटी छोटी औषधं घरामध्ये जमा करते तिला तो आयुर्वेद जाडलेली असते असं तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी असं जे म्हटलेलं आहे ते एवढ्यासाठी की कितीही श्रीमंत असू दे आई जर घरात नसेल तर त्याची किंमत नाही. म्हणून आपल्याला जनावर सांगतात की आपली जीवनाचे ते 4 कोण आपण बघितले, कन्या, भगिनी, पती, पत्नी आणि माता. आणि माता ही अगदी उत्कृष्ट अशी स्त्री जीवनाची एक पदवी आहे. म्हणून आमचे काका आम्हाला म्हणायचे की आता तू एम.ए. होणार का, म्हणजे माता होणार का? जरी शिक्षण झालं असलं तरी तू आता एम.ए. झालेली आहे असं बघा काका म्हणत असेल. म्हणून मातेचं सौख्य जे आहे आणि आपली भारतीय संस्कृती ही नारी भोगवादी नाही तर मातृत्वाच्या भोवती फिरणारी आहे. आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू असेल माता आहे. म्हणून ह्या मातेला आपण वंदनीय ती आहे, दररोज तिला नमस्कार करावा आणि आपलं जीवन
मोठं घराणं, मोठं देवघर आणि त्या देवघरामध्ये 2 तसबिरी होत्या. कुठल्या 2 तसबिरी होत्या? तर एक होती राम रावण युद्धाची आणि एक होती द्रौपदी वस्त्र घालण्याची. दररोज ती देवघरामध्ये मुलगी जायची, त्या फोटोकडे बघायची आणि तिच्या मनामध्ये यायचं की त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये फारसा फरक नाही. मग त्यावेळी राम जन्माला आला, त्यावेळी कृष्ण जन्माला आला, मग आज असा कृष्ण असा राम का जन्माला येत नाही? आणि इथेच त्या मुलीने ठरवलं की असा राम असा कृष्ण आपणच घडवायचा. कोण होती ही मुलगी? तर सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी. ती म्हणजे आमच्या राजमाता जिजाऊ. 12 जानेवारी 1598 मध्ये जन्म झाला. वडिलांचं नाव लखुजी जाधव आणि आईचं नाव म्हाळसाबाई. तिला 4 भावंड होती आणि ही भावांबरोबर सगळं शिक्षण झालंय आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारची शस्त्र चालवली, अनेक प्रकारच्या विद्या, पठण सगळं तिने केलं. अहो, त्यांना त्या लहान वयामध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू, फारसी, तेलुगू, कन्नड एवढ्या सगळ्या भाषा त्यांना येत होत्या आणि हे त्यांना त्यांच्या आईने शिकवले होते. अशा या जिजामाता, अहो लखुजी जाधवांचं घराणे यादवांचं घराणे आणि त्यामुळे सळसळतं रक्त अंगामध्ये होतच. रूप होतं अप्सरेचं, पण आवेश होता जगदंबेचा. आणि एक दिवस लखुजी जाधवांकडे रंगपंचमीचा हा सण साजरा केला जात असे. मानाप्रमाणे सगळेजण बसलेले आहेत आणि तिथे मालोजी राजे सुद्धा आलेले आहेत. मालोजी राजे हे लहान सरदार त्यावेळी होते आणि मालोजी राजांचा मुलगा शहाजी आणि ही जिजा, कारण पोरं खेळत असतात तसं हे मध्य अंगण्यामध्ये हे दोघं येत आहेत आणि लखुजींच्या मुखातून शब्द जातात, वा काय जोडा आहे. आणि हे शब्द मालोजी राजांनी खरे धरले आणि त्यांनी जिजाला मागणी घातली. पण लखुजी म्हणाले की मी या हेतूने म्हटलंच नव्हतं, तुम्ही आमच्या बरोबरीचे नाही. तेव्हा कारण जरी शौर्य असलं तरी श्रीमंती लखुजी जाधवांनी एवढी शहाजी मालोजी राजांची नव्हती. पण शंकराचे भक्त असणारे हे आमचे मालोजी राजे. आणि एक दिवस त्यांना स्वप्नात दृष्टांत झालाय की अमुक ठिकाणी खणून बघ, तुला धन सापडेल. आणि खरोखरच दृष्टांताप्रमाणे मालोजींनी खणून बघितले आणि 7 हंडे मोहरा तिथे सापडले. आणि लखुजी त्या पैशातून त्यांनी घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. कारण ते शिवभक्त होते आणि तेव्हा शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिलाय की तुझ्या घराण्यामध्ये मी जन्म घेईन.
लखुजी जाधव आता लखुजी जाधवांकडे मालोजी राजे आलेत की आता आपण बरोबरीचे झाले. आणि मग लखुजींना सुद्धा नाही म्हणता आलं नाही आणि मोठ्या थाटामध्ये हा विवाह झालाय. देई सुसमारंभे देई सुसमारंभे जाधव कन्या कन्या शहाणीस धन्यातीच जन म्हणती धन्यातीच जन म्हणती आवरणी गौरवी शहाणीस. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 राम. अत्यंत थाटामाटाने विवाह झाला. धन्याजीस म्हणती आभरणी म्हणजे अलंकृत शहाजीस. शहाजी पहिल्या ओळीमध्ये शहाजी म्हणजे शहाजी राजे हा शब्द उल्लेख आहे आणि शहाजीस दोन शब्द तर का म्हणजे मुसलमान राजे सुद्धा जिचा गौरव करतात अशी आमची ही जिजा. आणि जसं आपण बघितलं की भार्या कशी असावी तशी उत्तम भार्या म्हणून जिजा मातेने शहाजी राजांच्या जीवनामध्ये प्रवेश केला. उत्तम असं ज्ञान होतं आणि शहाजी राजांच्या मनामध्ये ते स्वराज्याचे वारे होते त्याला त्यांनी खतपाणी घातले. त्याला त्यांनी जोड दिलेली आपल्याला दिसते. म्हणून पतीच्या स्वप्नामध्ये सुद्धा पत्नीने सहभागी व्हायचं असतं ते असं व्हायचं असतं. आता त्यावेळी शहाजी राजे हे आदिलशाही होते आणि लखुजी जाधव यांचे पुत्र म्हणजे हिचे भाऊ हे निजामशाहीमध्ये होते. आता आदिलशाही सोडून काही काळानंतर शहाजी राजे सुद्धा निजामाला मिळाले आणि आता निजामाला अशी भीती वाटू लागलीये की आता जर हे सासरे जावई एकत्र झाले तर आपल्या शाहीचं काही खरं नाही. म्हणून एक हत्ती पिसळवलाय आणि भोसले आणि जाधव यांच्यामध्ये युद्ध लावून दिलेलं आहे. आणि ह्या युद्धामध्ये शहाजी राजांचा एक भाऊ मारला गेलाय आणि जिजाबाईंचा एक भाऊ मारला. दुःख वार्ता ऐकून याती राजांच्या मुखातून उत्तर दिलंय, होय राणी साहेब, आम्हाला स्वराज्याची स्वप्न पडतात, आम्ही गचकून घालून जागे होतो. आणि राजांनी राणीच्या चेहऱ्यात बघितलंय, राणी साहेब तुमच्या मनात तरी काय आहे? पण आमच्या जिजामातेच्या मनामध्ये स्वराज्याचे छंद नाते होते आणि त्यासाठी त्या जगदंबेला सादर घालत होती. ही सिंहासन
निर्दालण्या सामर्थ्य निर्दालण्या ह्या दैत्य तुंडी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. त्या म्हणतात आपण बंड करू, या पातशहांच्या विरुद्ध आपण बंड करू. आणि राजे तिचं रूप बघत राहिले. आणि काय झालं की आता जिजामातांची क्रांती केवड्याची व्हायला लागली. एकांतात राहायला लागले. वास्तविक पाहता जिजाबाईंना आधी पुत्र झालेला आहे संभाजी नावाचा. तो शहाजी राजांबरोबर असायचा. त्यानंतर 4 पुत्र झाले पण ते अल्पायुषी झाले. आता 6व्यातल्या जिजामातांना दिवस राहिले. ते राजांना कळलंय, सख्यांना उमगलंय आणि त्या तिला डोहाळे विचारायला लागले. आला आला असुरांचा नाश करावा, आपण सिंहासनावर बसावं. हे कोवळे सोहाळे मला नकोय, चांदण्यात फिरणं मला नकोय. आणि सगळ्यांना असं वाटू लागलं की जो मालकींना वरदान मिळालाय की शंभूचा अंश तुझ्याकडे येईल, तो आत्ताच येणार आहे. 4-5 वर्षाच्या 4-5 महिने त्यांना झाले आणि लखुजी जाधव आणि त्यांचे 2 मुलगे हे मुद्दाम शहाच्या दरबारामध्ये गेले आणि मुद्रा करण्यासाठी म्हणून त्या मानात चुकवले का त्या बादशहाने सपासप काढले दरबारामध्ये. लखुजी जाधव आणि 2 भाऊ हे तिथल्या तिथे मृत झालेले आहेत. आणि ही जेव्हा वार्ता कळली तेव्हा जिजाबाई काय त्यांची अवस्था झाली आहे. झाली आग भडकली, झाली आग भडकली, सुराची उतरली तिच्या गर्भी. झाली आग भडकली, सुराची उतरली तिच्या गर्भी. गर्भी वाढत होता, गर्भी वाढत होता, शंभूचा अंश भावत्या गर्भी. सुराची आग त्यांच्या गर्भावर उतरली आणि दिसामासा दिवस पुढे जात आहे. आता 7व्या महिन्यामध्ये शहाजी राजांनी शिवनेरी गल्ल्यावरती जे श्रीनिवास देशमुख म्हणून त्यांचे किल्लेदार होते तिथे जिजामातांची व्यवस्था केली. तिथे त्या सुरक्षित राहतील. आणि या श्रीनिवास देशमुखांनी आपली मुलगी बाळपणाला येणार आहे अशी सगळी तयारी केलेली.
इथे श्रवण करण्यासाठी रामायण महाभारत हे सांगण्यासाठी पुराणिक सांगितलेले आहे. दररोज हा म्हणजे खरं स्त्रीनी आपल्या गर्भावर कधी संस्कार करावे, जेव्हा तिला पुत्र व्हावा हे वाटतं ना, तेव्हापासून स्त्रीनी गर्भावर आपल्या संस्कार करायला पाहिजे. तर जसं आपल्याला मूल हवंय तसं ते मूल होतं. आणि होता होता नववास पूर्ण झाले. सायम समयास अमृता खऱ्या अमृते नागणी. फाल्गुनवद्य तृतीयेस दोहन सायम समयास म्हणजे ज्यावेळी संध्याकाळी गाई गुरांचे दूध काढतात त्या समयाला ही घरा अमृताने नांदते. सगळेजण काय काय उत्सुकतेने वाट बघत आणि त्या आया सांगणार आले, मुलगा मुलगा पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला. आणि मग जिजाबाईंची अवस्था प्रसूतीच्या संपूर्ण बाळाकडे बघून अत्यंत धन्य झाली माता जिजामाता. आणि बारशाच्या दिवशी शिवाजी असं नाव त्या बाळाचं नाव. आता सगळ्या आया आपल्या बाळाला अंगाई गीत गातात बघा, शांतपणे झोप सांगतात. पण आमची जिजामाता या लहान्या शिवाला काय सांगते, आत्ता झोपून घे, म्हणजे तुला झोपाला मिळणार नाही. अशी आई कुठली सांगेल का? आणि हा मुलगा झालाय. गडावरती तोफा वाजले आणि तोफांना जिजामाता सांगते की शत्रूला कळवा तुमचा काळ जन्माला. त्यांच्या कानठळ्या बसले आणि दिसामासा हा मुलगा वाढतोय. शुक्ल पक्षीच्या हिंदू समये, शुक्ल पक्षीच्या हिंदू समये काढाया लागला शिवाजी. चक्रपुरासी आला शिवाजी, चक्रपुरासी ते बोलवो त्या वेळी ते वैद्याचे सरकरी असे त्या आणि मलिक अंबरने जे पुणे बेचिराग केलेलं होतं तिथे आमच्या जिजामाता या शिवबाला घेऊन आणि पहिल्या मातेने काय काम केलं असेल तर कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी ही दोन ग्राम दैवत स्थापन केले. सोन्याचा नांगर केलेला आहे.
माता आणि पुत्र राहू लागले. पण जिजामातांचा इतका सगळीकडे लक्ष असायचं की एक मता बेगम म्हातारी झाली होती, ती नृत्य करणारी होती. आता तिला वयोमानाप्रमाणे तिला नाचता येत नव्हता आणि त्यामुळे गरिबीत दिवस चालले होते. या मता बेगमला त्यांनी बोलवलं आणि शिवबाला सांगितलं, ही तुझी आई आहे, हिचं पालन पोषण करण्याचं काम तुझं आहे. म्हणजे आपल्याला ह्यावरून असं दिसतं की त्यांना मुसलमानाबद्दल काही वाटतं, मुसलमानी जी प्रवृत्ती आहे त्यांच्याबद्दल त्यांना न्याय निवाडा करावा, शेजारी शिवबाला बसवावं आणि न्याय निवाडा करावा. होता होता शिवबा मोठा होतोय आणि शिवबावरती जे संस्कार झालेत ना ते कसे होते. ध्येय समाज ध्येय स्वराज्य स्थापण्याचे, आपणा पुढे ठेवून साचे, प्रत्येक कर्म शिवाजीचे, महाराष्ट्री झाले सुरू. अहो एखादा सुवर्णकार जसा दागिना घडवतो तशा आमच्या राजमाता या शिवबांना घडवत होते. लुटूपुटूच्या लढाया आता चालू झाल्या. एक दिवस लढाईमध्ये असं ठरलं की जो जिंकेल त्या छोट्या सिंहासनावर जाऊन बसणार. पण त्या काळामध्ये असं झालं की राजे हरले आणि एक मावळा जो जिंकला तो त्याच्यावर जाऊन बसलाय. आता शिवबा आईकडे बघतोय, पण आई म्हणते ते मिळवायचं असतं, देत नाही बरं कोणी खुर्ची, मिळवायची असते. का छोटा सुद्धा संदेश प्रत्येक प्रसंगात आमच्या जिजाबाईंनी दिलेला. होता होता मुलं मोठी होत आहेत, मुलं काय करतायत ह्याच्यावरती जशी घारीचं आपल्या पिल्लावरती लक्ष असतं तसं आमच्या जिजामातांचं शिवबांवरती लक्ष होतं. त्या त्यांना सांगायच्या की निष्ठेशिवाय राज्य आणि कष्टाशिवाय विद्या मिळत नाही. आता मुलं मोठी होत आहेत आणि दादोजींची जिजामाता बोलतायत. नंतर जशी ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी केली तसा स्वराज्याचा पहिला किल्ला माझ्या शिवबांनी 16व्या वर्षी ठेवावा. खरोखरच आजची ही फुलपाखरासारखी मुलं जी बागडतायत ते उद्याचे तरुण व्हावे आणि खरोखरच आपल्या मातेची इच्छा राजांनी पूर्ण केली. 15व्या वर्षी 16व्या वर्षी गड घेतलाय आणि स्वराज्याचं तोरण वाढलंय. स्वराज्य तोरण चढे हरणाच्या चपळाईने वाढतंय, कोल्ह्याच्या धूर्ततेने वाढतंय, पण शिकाऱ्याच्या सावधपणाने सुद्धा वाढतंय. गनिमी कावासारखं एक अस्त्र त्यांना मिळालेलं आणि पहिला ते राज्यावरती संकट आलंय ते अफजल खानाचं. पण राणी असं म्हणाली नाही जिजामाता की तू जाऊ नको, दुसऱ्या मावळ्याला पाठव. या अफजल खानाने तुझ्या भावाला मारलाय, त्याचा सूड घेतो. खरोखरच राजांना यशप्राप्ती झाली आहे आणि त्यावेळेला जिजामातांनी अज्ञानदास नावाच्या जाहीराला बोलवून घेतलंय आणि ह्या प्रसंगाचे पोवाडे रचून घेतले. नुसते रचून घेतले नाही, अवघ्या महाराष्ट्रभर त्याचे त्यांनी कार्यक्रम केले, ऐकवले. म्हणजे प्रत्येकाला समजायला पाहिजे की मोठ्या शत्रूशी आपण एकत्र झालो तर लढा देऊ शकतो, नवे नवे यश प्राप्ती करून देऊ. आज आपण म्हणतो की जाहिरातीचं युग आहे, जाहिरात केली की सगळं होत आहे. पण त्या काळात जिजामातांनी ही जाहिरातच केली स्वराज्याची. कारण शहाजी राजांच्या उद्यानावरनं त्या जाणत होत्या की एकट्या राजाच्या मनात स्वराज्याचं बीज असून चालत नाही, ते राष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असायला पाहिजे, तर स्वराज्य मिळतं आणि ते सुराज्य. अशा आमच्या जिजामाता ह्या महाराष्ट्रातल्या
धैर्याने त्या उभ्या राहिल्या. मग अफजल खान असू दे, सिद्धी जौहर असू दे, आग्र्याची कैद असू दे, कितीही कष्ट झाले तरी सुद्धा आग्र्याच्या वेळी सुद्धा जिजामातांनी कधी स्वराज्याची घडी विस्कूटी दिली नाही, तर त्याच्यावर एक चिनी पडू दिली नाही. ज्यावेळी शहाजी राजे गेले त्यावेळचा काळ होता की पती बरोबर सती जायचे. सतीची वस्त्र परिधान केलेली होती, पण राजाने त्यांना आग्रह केला की आम्ही स्वराज्याचा घाट कशा कोणासाठी घातला, ते फलद्रूप झालेलं बघणार कोण. आपण सती जाऊ नका म्हणून त्यांनी स्वतःचा स्त्री धर्म राष्ट्रासाठी बाजूला ठेवला. म्हणून आई जी असते ती फक्त आपल्या मुलाचं हित बघते, पण जी राजमाता असते ती राष्ट्राचं हित बघते, म्हणून तिला राजमाता म्हणतो आपण. राखावी बहुतांची अंतरे, प्रत्येकाच्या याच्यावरती प्रत्येक मनामनावर त्यांनी कुंकर घातलेली आपल्याला दिसते. मग कोणतं तानाजीचं कुटुंब असू दे, तर बाजी प्रभूंचं कुटुंब असते, अशा या जिजामाता. पण प्रत्येक ठिकाणी शिल्पांच्या पाठीमध्ये पहाडासारख्या उभ्या राहिल्या. जिजामाता, जिजाबाई हे त्यांचं नाव. प्रत्येक अक्षरात एक एक त्यांचा गुण आहे बरं. जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जागतेपणा, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वर परायणता. आणि हे चारही गुण आमच्या शिवबांमध्ये आलेले दिसतात. कारण याचे अत्यंत मातृभक्त होते. आणि अशा या जिजाबाई की ज्यांनी आपल्या सुनेच्या पश्चात नातवाला सुद्धा सांभाळलं, त्यांच्यावर सुद्धा संस्कार केले आणि म्हणूनच शंभूराजे एवढं मोठं बलिदान धर्मासाठी करू शकले तर त्यांच्या संस्काराने. आपण जिजाबाईंचं चरित्र बघितलं तर असं वाटतं की शिवराय यांचं विद्यापीठच आहे. कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली नाही असं नाही. ज्यावेळी मोहिते मामा हे त्यांच्या सवतीचे भाऊ होते खरे म्हणजे, पण त्यांनी महाभारतातलं उदाहरण दिलंय की कृष्णाने सख्या मामाला सुद्धा सोडलं नाही. हा तुझा सावत्र मामा आहे, जिथे स्वराज्यासाठी आहे तिथे नाती कोटी आणायची नाही हे त्यांनी सांगितलं. असे होते आमच्या जिजामाता. म्हणून प्रत्येक ठिकाणी असं दिसतं. त्यांचं जीवन जर आपण बघितलं तर त्यांचा विदर्भातला जन्म आहे, बुलढाण्याचा. यांची सगळी कर्मभूमी आहे ते पुणे आहे, म्हणजे सह्याद्रीच्या दिशेने. सासर आहे ते मराठवाड्यात आहे. आणि त्यांचं देहावसन झालंय ते झालंय ते पाचाटला झालंय, म्हणजे कोकणामध्ये झालंय. म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं जिजामाता म्हणजे सांस्कृतिक राजकीय हे सगळं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. या सगळ्या ठिकाणी व्यापून राहिलेले आहे. आणि त्यांच्या जीवनातला परमोच्च बिंदू म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक. त्याचं स्वतंत्र आख्यान असल्यामुळे त्याचा आता उल्लेख करत नाही, पण असं आमच्या जिजामाता असल्यामुळे असं कवी म्हणतात की असा असावा मुलगा आणि अशी असावी आहे, असा असावा मुलगा आणि अशी असावी आहे, ज्यांची थोरवी लिहिण्यासाठी कवी पडावी, ज्यांची थोरवी लिहिण्यासाठी कवी पडावी. महाराष्ट्राचे भाग्य असे की इथे जन्म लिहिली जाईल, महाराष्ट्राचे भाग्य असे की इथे जन्म लिहिली जाईल. शक्ती युक्तीच्या सांगून मुद्रा, जिने घडविली शिवशाही, जिने घडविली शिवशाही. म्हणून अशी माता आपल्या महाराष्ट्राला मिळाली. मग ही राजमाता होती, पण आपल्या मातेला सुद्धा आपण तितकंच परम असं मानलं पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, तिला नतमस्तक झालं पाहिजे. म्हणून मातृत्व हे स्त्री जीवनाचा अत्युच्च बिंदू आहे आणि त्याच्यासाठी आपण उभं राहिलो तर आपल्याला उदास होण्याचं काहीच काम नाही. हेच आपल्याला मूळ गद्यामध्ये जनाबाई सांगतात.